श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. अक्षय तृतीयेला चतुर्वेदेश्वराच्या उत्सवास महाराज सागरगावला आले. त्यावेळी रामदास बरोबर होता. तेव्हापासूनच त्याचं महाविद्यालयीन शिक्षण बंद करून महाराजांनी त्याला शास्त्राध्ययन करण्यासाठी सावरगावला यज्ञेश्वर काकांकडे ठेवले. आता काकांकडे चतुर्वेदेश्वर आश्रमात त्याचा शास्त्राभ्यास सुरू झाला. भाद्रपद वद्य षष्टीला यज्ञेश्वर काका रामदासला म्हणाले, "अरे, आज नानांची तिथी आहे, तू त्यांचं श्राद्ध करत असतो ना?" त्यावेळी तो म्हणाला, "नाही, महाराजांनी मला तसं सांगितलं नाही, तेच करत असावेत." तेव्हा काका म्हणाले, "अरे, महाराजांना कुठे वेळ मिळतो, आपणच आपल्या वडिलांचं श्राद्ध करावं." त्या दिवशी सावरगावला काकांनी त्याच्याकडून नानांचं श्राद्ध करून घेतलं, परंतु काकांच्या "महाराजांना कुठे वेळ मिळतो, आपणच आपल्या वडिलांचं श्राद्ध करावं" या 2 वाक्यांनी तो अतिशय बेचैन झाला. म्हणजे श्री महाराज नानांचं श्राद्ध करीत नाहीत व आपणही आतापर्यंत केलं नाही. 2-3 दिवस तर त्याला काहीच सुचेना. सारखा वडिलांच्या श्राद्धाचाच विचार त्याच्या मनात घोळू लागला. तेव्हा 3ऱ्या दिवशी रात्री महाराज स्वप्नात येऊन त्यास म्हणाले, "अरे बाळ, नाना तृप्त होते, त्यांची कुठलीही प्रापंचिक वासना उरली नव्हती. आता नानांचे श्राद्ध यज्ञेश्वर अण्णांनी करून घेतले, तरी यापुढे तू करीत जा." या स्वप्नदृष्टांताने त्याचं समाधान झालं आणि तेव्हापासून मात्र नानांचं श्राद्ध तो दरवर्षी करू लागला. असो, 16 सप्टेंबर 1973ला महाराजांचा मुक्काम साखरखेर्ड्यालाच होता. सकाळचा नित्यनेम नुकताच आटोपला होता. सकाळी साधारण 9:30च्या सुमारास हरिजन वस्तीतील एक अनोळखी गृहस्थ मंदिराच्या द्वारापाशी उभा राहून मोठमोठ्याने "महाराज, जीवदान द्या, महाराज, जीवदान द्या" अशी आर्त विनवणी महाराजांना करीत होता. त्याचे ते करुण शब्द महाराजांच्या कानावर पडले. महाराज अत्यंत कळवळले व तसेच मंदिराबाहेर येऊन त्याच्याजवळ आले व त्याला "काय झालं बाळ?" म्हणून विचारले. तेव्हा तो महाराजांना हात जोडून म्हणाला, "महाराज, माझी बायको प्रसूतीच्या मार्गावर असून अडली आहे. तिला असह्य वेदना होत आहेत. त्यामुळे तिला बुलढाण्याच्या दवाखान्यात घेऊन जायचं आहे. ती दवाखान्यात लवकर पोहोचली नाही तर 2 जीव जातील. तरी तिला दवाखान्यात नेण्यासाठी आपली जीप गाडी दिली तर फार उपकार होतील बापा. तरी कृपा करून एवढा उपकार करा बापा माझ्यावर." त्याचे ते करुण शब्द व केविलवाणी स्थिती पाहून महाराजांचं अंतःकरण दयेनं पाझरलं. त्याला धीर देत महाराज म्हणाले, "बाळ, काळजी करू नकोस, थोडं थांब, रामराय सर्व व्यवस्थित करतील बरं." असं म्हणून महाराज लगेच मंदिरात आले. त्यावेळी विनायकराव सोहळ्यात गाभाऱ्यात होते. महाराज त्यांना म्हणाले, "अरे, असं कर, तू आधी कपडे बदल. तो एक कोणीतरी गृहस्थ अडचणीत आहे, त्याची बायको अडली आहे. तेव्हा तिला तेवढं बुलढाण्याच्या दवाखान्यात पोहोचवून परत ये. आणि हे बघ, महत्त्वाचं म्हणजे त्यांना पैसे वगैरे काही मागू नकोस बरं. गाडीत पेट्रोल आहे ना? नसेल तर रामाच्या पेटीतून पैसे घे." विनायकरावांनी आज्ञेप्रमाणे लगेच तयारी केली. गाडीत पुरेसे पेट्रोल होतेच, परंतु तरीही महाराजांनी सांगितल्याप्रमाणे थोडे पैसे जवळ घेतले. गाडी काढली व त्या गृहस्थाला घेऊन गाडी त्याच्या घराकडे निघाली. त्याने जीप मंदिरामागील दलित वस्तीकडे नेण्यास सांगितली. ते गृहस्थ सरकारी नोकरीत असून तेथे बदलून आल्यावर त्याच वस्तीतील आपल्या समाजबांधवाबरोबर राहत होते. एका छोट्या झोपडीवजा घरासमोर गाडी उभी झाली. बाईला गाडीत व्यवस्थित बसवून बरोबर ते गृहस्थ, सुईण, 2-3 महिला एवढ्या मंडळींसह जीप बुलढाण्याला आली. तिला दवाखान्यात पोहोचवून जीप घेऊन विनायकराव परत आले व महाराजांना सर्व सांगितले. तिकडे त्या बाईची सुखरूप प्रसूती होऊन तिला मुलगा झाला. त्या सगळ्यांना आनंद झाला. पुढे काही दिवसांनी ती सर्व मंडळी बाळाला घेऊन महाराजांच्या दर्शनास आली. त्यावेळी महाराज मारुतीरायाच्या ओट्यावरच बसलेले होते. तेव्हा ते गृहस्थ अत्यंत गहिवरून व हात जोडून महाराजांना म्हणाले, "महाराज, आपण दयेचे सागर आहात, सर्वांचे मायबाप आहात आपण. आपले खूप खूप उपकार झाले आमच्यावर. आम्ही आपले हे ऋण कधीही फेडू शकणार नाही. अशीच कृपा राहू द्या बापा आम्हावर."
महाराजांनी सर्वांना प्रसाद व आशीर्वाद दिला. प्रसाद घेऊन व महाराजांना नमस्कार करून ही मंडळी परत गेली. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज हे प्रसिद्धी परान्मुख होते. त्यांची पराकोटीची प्रसिद्धी परान्मुखता काही प्रसंगातून पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती. श्रीराम समर्थ.